ओ परिवर्तन बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. 24वा अध्याय. वेदांच्या चुकीच्या अर्थांचा पर्दाफाश आणि महापुरुषांबाबत पसरवलेल्या भ्रांतींना दूर केले. महर्षी दयानंदांच्या सर्व कार्यांना जर एका पारड्यात ठेवले आणि वेदाच्या योग्य भाष्याचा प्रकाश करणे हे एका पारड्यात ठेवले तर निश्चितच वेदाच्या भाष्याचे पारडेच अधिक वजनदार होईल, कारण हे त्यांच्या जीवनाचे मूळ होते. आपण मागील अध्यायात वाचलेच आहे की शेवटी एकेकाळी विश्वगुरू राहिलेला हा भारत कोणत्या परिस्थितीमुळे गुलाम होत गेला. निश्चितच महाभारत युद्धाच्या नंतर विद्वानांची गुरुकुलांची समाप्ती होत राहणे आणि याचाच परिणाम म्हणून वेदांचे चुकीचे व स्वार्थपूर्ण अर्थ केले जाणे या परिस्थितीमुळे होत राहिले. अशा परिस्थितीत अनेक आक्रमणकारी आले आणि आम्हाला आपले गुलाम बनवून घेतले. वेदांचे चुकीचे अर्थ प्रचलित झाल्याने महात्मा बुद्ध देखील वैदिक धर्मापासून विमुख झाले. लक्षात घ्या ती घटना. त्यांनी काही लोकांना पाहिले जे काही पशूंना धरून कोठेतरी जात होते. पशु ओरडत होते. विचारले, कोठे घेऊन जात आहात? उत्तर मिळाले, यज्ञात आहुती देण्यासाठी यांना घेऊन जात आहोत, जेणेकरून यजमानांना पुत्र प्राप्त होऊ शकेल. महात्मा बुद्धांनी विचारले की असे कोठे लिहिले आहे? असे म्हणतात की त्यांना सांगितले गेले की असे वेदात लिहिले गेले आहे. बुद्धांनी हे ऐकताच म्हटले की जर असे वेदात लिहिले आहे तर मी अशा वेदाला मानत नाही, आणि एका नवीन मताची पायाभरणी केली गेली, ज्याला बौद्ध धर्म म्हटले गेले. वस्तुतः हा प्रश्न तर महर्षी दयानंदांच्या काळात त्यांच्या समक्ष पण प्रस्तुत झाला, परंतु त्यांचे चिंतन काहीसे वेगळे होते. त्यांनी विचार केला की वेद ईश्वरीय ज्ञान आहे आणि ईश्वर आपल्या संतानांना मारण्याची आज्ञा कसा देऊ शकतो बरे? म्हणून विचार करायला पाहिजे की वेद चुकीचे आहेत की यांचे अर्थ चुकीचे केले गेले आहेत. गुरु विरजानंद यांच्याकडून व्याकरण शिकले, जेणेकरून वेदाचे बरोबर अर्थ प्राप्त करण्याची योग्यता निर्माण होईल. केवळ वाचन केल्याने हे योग्यता निर्माण होत नाही, त्याकरिता निरंतर ध्यान व अत्यधिक तपाची आवश्यकता असते. हे स्वाध्याय, ध्यान व तप स्वामी दयानंदांनी गंगोत्री जवळील झाला नामक ठिकाणी केले. त्यानंतर ते कार्यक्षेत्रात आले आणि वेदाची भाष्य केली. स्वामी दयानंद ऋषी होते. ऋषी वाक्यामध्ये अद्भुत सखोलता असते. ते आपल्या या कार्याबद्दल अमर्याद आशान्वित होते आणि त्यांच्या जीवनाच्या 2 वाक्यावरून समजले जाऊ शकते की पहिले, जेव्हा वेदभाष्य करत होते तेव्हा एकदा एका प्रश्नाच्या किंवा जिज्ञासेच्या उत्तरात त्याने म्हटले, किती प्रसन्नता, उत्साह व उपकाराच्या भावनेने व आशेने म्हटलेले वाक्य आहे. जेव्हा माझे हे वेदभाष्य पूर्ण होईल तेव्हा सूर्याप्रमाणे प्रकाश होईल, ज्याला मिटविण्याचे व झेपण्याचे साहस कोणातही असणार नाही. वाचकांनी स्वतः याच्या सखोलतेचा अंदाज लावावा. दुसरे, मृत्यूच्या आधी जेव्हा स्वयंपाकी जगन्नाथाने विष दिले तेव्हा त्यांना न मृत्यूचे भय होते न दुःख होते, परंतु दुःख आणि पीडा होती, तर ती एकाच गोष्टीची. जगन्नाथ, तू मला विष दिलेस, मला मृत्यूचे भय नाही जगन्नाथ. अपार पीडा या गोष्टीची आहे की माझे वेदाचे काम अर्धवट राहून जाईल. म्हणजे महर्षी वेदाच्या कामाला किती महत्त्वपूर्ण समजत होते, जाणत होते, यावरून आपण अंदाज लावू शकता. ते महात्मा बुद्धांच्या प्रमाणे हे म्हणून आपल्या जबाबदारीतून मागे झाले नाहीत की मी अशा वेदाला नाही मानत. उलट त्यांनी त्या वेदज्ञानाच्या मागे लपलेल्या म्हणा किंवा षडयंत्र वा अज्ञानाने लपवलेल्या अमृत कलशाला काढून आमच्या समोर ठेवण्याचे अद्भुत कार्य करून दाखवले.
ते वेदज्ञान जे 1,96 कोटी वर्षापर्यंत अक्षुण्ण राहत आले होते, न जाणो किती ऋषीमुनींच्या तपाने त्यास आतापर्यंत सांभाळून ठेवण्यात आले होते. कोणत्या तरी कारणामुळे, षड्यंत्रामुळे त्यावर धूळ माती पडलेली होती. ती मोठ्या तपाने व परिश्रमाने हटवून सूर्याप्रमाणे प्रकाश करण्याचे साहस जे ऋषी दयानंदांनी केले, ते आमच्या सांस्कृतिक इतिहासाचे स्वर्ण व माणिक जडित पृष्ठच आहे. आणि त्याच्यानंतर आम्हा भारतीयांच्या मनात अपार उत्साह व गौरवाचे भाव जन्मले की आम्हीच तर जगाला ज्ञान व विज्ञान शिकवणारे होतो. आणि त्या जागृतीचा परिणाम आम्हाला देशाच्या स्वातंत्र्याची इच्छा बाळगणाऱ्या हजारो लाखो नवतरुणांच्या तयार सेनेच्या रूपात मिळाला, जो शेवटी आम्हाला विजयी करण्यात यशस्वी झाला. जर वेदाचे चुकीचे अर्थच प्रचलित राहिले असते तर विचार करा, आम्ही सर्वजण त्यांना कचरा समजून अन्य अवैज्ञानिक व मनुष्यकृत ग्रंथांकडे वळून त्यांनाच खरे ज्ञान मानू लागलो असतो आणि त्यातच लिहिलेल्या गोष्टींना सत्याचा आधार मानले असते. या परिवर्तन क्रांतीमध्ये सूत्रधार महर्षी दयानंद नव्हे तर सांगा आणखी कोण आहे? योगीराज अरविंदांच्या शब्दात जाणा. हे कसे महान बौद्धिक साहसाचे कार्य होते की त्यांनी त्या धर्मग्रंथ वेदाचा उद्धार केला, जो अज्ञानाने भरलेल्या भाष्यांनी विकृत झालेला होता, ज्याचा खरा अभिप्राय विसरला गेला होता आणि ज्याला लोक गैरसमजामुळे आपल्या दर्जापासून खाली आणून पुरातन जंगली जातींच्या लेखांच्या बरोबरीचे समजू लागले होते. त्यांनी वेदाची वास्तविकता ओळखली की हा धर्मग्रंथ आहे ज्यात या देशाला व प्राचीन राष्ट्राला बनवण्याची प्रबळ भावना निहित आहे. हा तो ग्रंथ आहे जो दिव्य ज्ञान, दिव्य पूजा व दिव्य कर्माच्या चर्चेने ओतप्रोत आहे. ते वेदाचे पूर्ण भाष्य तर करू शकले नाहीत, परंतु त्यांनी वेदभाष्य करण्याचा सर्वोत्तम आधार प्रस्तुत केला, ज्याच्या आधारावर चारही वेदांचे असे भाष्य जगाच्या समोर आले, ज्यावर आक्षेप व प्रश्न करण्याचे साहस आजपर्यंत कोणातही नाही. आज पुन्हा विश्व वेदाच्या लपलेल्या रहस्यांना काढण्याचा प्रयत्न करत आहे. हेच तर आहे परिवर्तन.